जेवणानंतर या 5 चुका कधीही करू नका। नंबर 1, जेवणानंतर लगेच पाणी पिणे। आपलं आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं की जेवताना मध्ये मध्ये थोडं पाणी प्यायचं आहे, जेवणानंतर जास्त पाणी प्यायचं नाही। आपण एखादं यज्ञकर्म करत असताना सुद्धा त्या अग्नीमध्ये आपण थोडंसं तेल किंवा तूप थोडं थोडं टाकत असतो, जेणेकरून तो अग्नी प्रदीप्त होतो। पण अचानक जर आपण तिथे जास्त पाणी ओतलं तर काय होणार आहे, तो अग्नी विझतो। आपल्या पोटाच्या बाबतीत ही सेम असंच होऊ शकतं। जास्त जेवणानंतर पाणी पिला तर पाचक अग्नी एकदम मंद होणार आहे आणि पचनाचे सगळे प्रॉब्लेम सुरू होणार आहेत। त्यामुळे जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायचे नाही। नंबर 2, जेवणानंतर लगेच फळ खाणे। फळ पचायला हलके असते, तर आपण खाल्लेले अन्न थोडेसे पचायला जड असते। त्यामुळे फळ दीर्घ काळासाठी अन्नासोबत तसेच पोटामध्ये राहणार आणि त्याचे फर्मेंटेशन होणार। मग तिथे गॅसेस, अपचन, ब्लोटिंग या पचनाच्या समस्या सुरू होणार। त्यामुळे जेवण आणि फळ याच्यामध्ये अंतर पाहिजे आहे। शक्यतो रात्री कोणतंही फळ खायचं नाही। नंबर 3, जेवणानंतर लगेच आंघोळ करणे। जेवणानंतर जर तुम्ही लगेच आंघोळ केली तर आपला मॅक्झिमम ब्लड फ्लो आपल्या त्वचेकडे जात असतो, जो की अपेक्षित आहे आपल्या पोटाकडे जाणे। त्यामुळे पाचक अग्नी मंद होणार आहे, डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होणार आहेत आणि तिथे जास्त प्रमाणामध्ये थकवा किंवा आळस निर्माण होणार आहे। त्यामुळे जेवण आणि अंघोळ यामध्ये 1 ते 1.5 तासाचे अंतर असणे अपेक्षित आहे। नंबर 4, जेवणानंतर लगेच झोपणे। जेवणानंतर लगेच झोपला तर आपल्या पोटामध्ये असणारे ऍसिड आपल्या अन्ननलिकेमध्ये येणार आहे, किंबहुना कधी कधी ते आपल्या घशामध्ये आणि कधी कधी आपल्या तोंडामध्ये सुद्धा येऊ शकते। यालाच ऍसिड रिफ्लक्स डिसीज असे सुद्धा म्हटले जाते। यामुळे तुमची ऍसिडिटी जास्त वाढणार आहे। शिवाय जेवणानंतर जर लगेच झोपला तर अग्नी मंद होणार आहे, त्यामुळे पचन नीट होणार नाही, ब्लोटिंग जास्त होणार आहे आणि तुमच्या वजनामध्येही जास्त वाढ होऊ शकते। त्यामुळे जेवणानंतर 10 ते 15 मिनिट तुम्हाला शतपावली करायची आहे आणि जेवण आणि झोप यामध्येही जास्त अंतर असणे अपेक्षित आहे। नंबर 5, घट्ट कपडे वापरणे। जेवणानंतर तुम्ही जास्त घट्ट कपडे घातले किंवा आपण जो बेल्ट वापरतो तो जास्त प्रमाणामध्ये तुम्ही टाईट केला तर पोटावरती जास्त प्रेशर वाढणार आहे आणि तिथे ऍसिडिटी सारखे सिम्पटम जास्त वाढू शकतात। त्यामुळे जेवणानंतर टाईट कपडे यूज करायचे नाहीत किंवा बेल्ट ही टाईट कधी वापरायचं नाही। आपल्या कळत नकळत आजूबाजूच्या लोकांमध्येही मॅक्झिमम चुका होत असतात। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये तुम्ही मला यस हा मेसेज नक्की करा। मी तुम्हाला त्यावर योग्य ते मार्गदर्शन करेन।